नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मीरा भाईंदर पोलीस भरतीच्या पेपरमधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे आणि PDF आहे ती फ्री मध्ये दिली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला हवी असेल PDF तर व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच जर व्हिडिओमधील प्रश्नांचं स्पष्टीकरण समजतंय तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहिला प्रश्न आहे, रक्तातील तांबड्या पेशींमध्ये कोणते लोहयुक्त प्रथिन असते? या ठिकाणी पाहायचं आहे, रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचं लोहयुक्त प्रथिन असतं। याचं कार्य काय असतं तर शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजनचं वहन करणं। लक्षात ठेवायचं आहे, हिमोग्लोबिन काय आहे? लोहयुक्त प्रथिन आहे, प्रोटीन आहे आणि मित्रांनो याचं कार्य आहे ऑक्सिजनचं वहन। पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती ग्रॅम असते? साधारणपणे ते 360 ग्रॅम इतकं असतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी। प्रश्न क्रमांक 3, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्या आयुक्त कोण आहेत? मित्रांनो नुकतीच श्रीमती अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि मित्रांनो अशा प्रकारची नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला बनलेल्या आहेत। म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण आहेत? श्रीमती अश्विनी भिडे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे। त्यांनी भूषण गगराणी यांची जागा घेतलेली आहे। तसेच अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रोचा देखील कार्यभार देण्यात आलेला आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, सन 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते खेळाडू खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, 2026ला चौथी महाराष्ट्र केसरी स्पर्धा, चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे ते सोलापूरमध्ये पार पडली आणि याच्यामध्ये मित्रांनो अमृता पुजारी यांनी वेदिका सासने यांचा 7-0 असा पराभव केला आणि मित्रांनो यामुळेच 2026 ची स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर अमृता पुजारी यांनी जिंकलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। आता लक्षात ठेवायचं, सुरुवात झाली होती 2023ला, त्याच्यानंतर 2024ला, त्याच्यानंतर 2025ला आणि 2026ला। यापैकी 2024 आणि 2026 ची स्पर्धा आहे ती अमृता पुजारी यांनी जिंकली, म्हणजेच अमृता पुजारी या डबल महिला महाराष्ट्र केसरी बनणाऱ्या पहिल्या खेळाडू आहेत। लक्षात ठेवायचं आहे, अमृता पुजारी या डबल महाराष्ट्र केसरी बनलेले आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर सदानंद दाते हे सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत, म्हणजेच DGP आहेत। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। देवेन भारती कोण आहेत? तर मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आहेत। तसेच मित्रांनो सदानंद दाते या ठिकाणी पहा, निकेत कौशिक हे कोण आहेत? मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त आहेत। प्रश्न क्रमांक 6, 2026 मध्ये BCCIचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला? आता मित्रांनो यावर आपण आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर सर्व प्रश्न पाहिले होते। क्रिकेटर ऑफ द इयर कोण, जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला, महिला क्रिकेटर कोण आणि महिला जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला, यासारखे अनेक प्रश्न आपण यावर पाहिले होते आणि याचं उत्तर काय आहे तर 2026 मध्ये BCCIचा नमन पुरस्कार याच्या अंतर्गत शुभमन गिल यांना क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने कितव्या वेळेस किताब जिंकला? या ठिकाणी पाहायचं आहे, सर्वात पहिल्यांदा 2007ला T20 क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात झाली आणि पहिल्या स्पर्धा आहे ती भारताने जिंकली होती। त्यावेळी कप्तान कोण होते? महेंद्रसिंग धोनी। त्यानंतर 2024ला ही स्पर्धा भारताने जिंकली, कप्तान होते रोहित शर्मा। त्यानंतर 2026ला म्हणजे तिसऱ्यांदा ही स्पर्धा भारताने जिंकली आणि कप्तान होते सूर्यकुमार यादव। अशा प्रकारे भारताने आतापर्यंत 3 वेळा हा किताब जिंकलेला आहे किंवा 3 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्याचे फूल कोणते आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचं राज्य फूल कोणतं आहे तर जारूळ, याला दुसरं नाव आहे तामण किंवा मोठा बोंडारा। या ठिकाणी जारूळ हे जांभळ्या रंगाचं फूल महाराष्ट्राचं राज्य फूल आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 9, जीवदानी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? जीवदानी मंदिर हे विरारमध्ये आहे। कुठे आहे? विरारमध्ये, म्हणजे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 10, ज्ञान भारतम मिशन कशाशी संबंधित आहे? प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण करण्यासंबंधी ज्ञान भारतम मिशन सुरू करण्यात आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी। प्रश्न क्रमांक 11, PSLV चे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो PSLV काय असतं? भारताचं एक रॉकेट आहे जे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वापरलं जातं। याचा फुल फॉर्म काय आहे?
पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, गगनयानमध्ये व्योममित्र काय आहे मित्रांनो? गगनयानमध्ये व्योममित्र हा मानवी आकाराचा म्हणजे ह्युमनॉइड रोबोट होता, जो अवकाशात लॉन्च करण्यात आला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13, आयपीसीची जागा कोणत्या कायद्याने घेतली? या ठिकाणी पहा, 1 जुलै 2024 रोजी आयपीसी 1860 ची जागा घेतलेली आहे बीएनएस 2023 न, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. बीएनएस म्हणजे काय? भारतीय न्याय संहिता 2023. ठीक आहे. त्यासोबतच पुरावा कायदे जागा कोणी घेतली? बीएसएन म्हणजे भारतीय साक्षी अधिनियमनं, आणि सीआरपीसी जागा कोणी घेतली? बीएनएसएसनं घेतली. प्रश्न क्रमांक 14, भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्त्व दिले आहे? डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावा, म्हणजे पर्याय बी. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे, म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 9359686100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू कोण आहे? हा प्रश्न 2 वेळा विचारला जातो किंवा 2 प्रकारे विचारला जातो. कशा प्रकारे? तर पहिला प्रश्न असतो, भारताचे पहिले ऑलिम्पिकमधील वैयक्तिक पदक विजेते खेळाडू कोण? सुवर्ण न विचारता पदक विजेते विचारलं जातं. त्यावेळी काय लक्षात ठेवायचं? खाशाबा जाधव हे भारताचे पहिले वैयक्तिक पदक विजेते खेळाडू होते. त्यासोबतच जर वैयक्तिक सुवर्ण विचारलं तर 2008च्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा यांनी पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक नेमबाजीमध्ये जिंकलेलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. भारताचं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं होतं? अभिनव बिंद्रा यांनी नेमबाजी या स्पर्धेमध्ये. प्रश्न क्रमांक 16, पालघर जिल्हा कोणत्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला? या ठिकाणी पाहायचं आहे, 1 ऑगस्ट 2014ला पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्यातून वेगळा झालेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी 2014. तारीख काय आहे? 1 ऑगस्ट 2014. प्रश्न क्रमांक 17, गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? मित्रांनो, गणेशपुरी हे गरम पाण्याचे झरे आहेत ते भिवंडी या तालुक्यामध्ये आहेत. कोणता? भिवंडी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, उच्चार स्थानानुसार औष्ठ्य वर्णांचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होते किंवा आपले ओठ एकमेकांना चिकटतात त्यांना काय म्हणायचं? औष्ठ्य वर्ण म्हणायचं. आणि मित्रांनो, प चा गट पहा, प, फ, ब, भ काय होतं? आपले ओठ एकमेकांना चिकटतात, म्हणजे प चा गट आहे तो औष्ठ्य वर्गातील आहे. ठीक आहे, औष्ठ्य वर्णांचा गट आहे. क कुठे आहे? कंठ्यमध्ये येतो, ट मूर्धन्यमध्ये येतो आणि त दंत्यमध्ये येतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, आकार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा. या ठिकाणी पहा, अ अ अ हे 1 2 3 नंबरला येऊ शकतात आणि आंबा आ आहे म्हणजे काय झाला? हा आधीच 4 नंबरला गेला. ठीक आहे.
आणि 4 नंबरला कोणता आहे ड आणि सी आणि डी मध्ये. पुढे पहा काय करतो आपण, वर्णमालेतील अक्षरांच्या मांडणीनुसार किंवा वर्णांच्या मांडणीनुसार आपण त्यांचा क्रम लावतो. यामध्ये काय होईल मग, त आधी येतं, त्याच्यानंतर न येतं, त्याच्यानंतर म येतं, म्हणजे क अ ड ब असा क्रम येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, क अ ड ब पर्याय डी. प्रश्न क्रमांक 20, रावण या शब्दाचा संधी विग्रह करा, कोणता होतो, रव अधिक अन रावण पर्याय डी. आता मित्रांनो याचं उत्तर किंवा याचा संदर्भ आहे तो आपल्याला मोरा वाळंबे यांच्या सुगम मराठी व्याकरण या पुस्तकामध्ये मिळून जातो. प्रश्न क्रमांक 21, तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो, वर्ण म्हणतो. आणि मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत, सध्या 52 वर्ण आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी आहे. प्रश्न क्रमांक 22, खालील पर्यायांपैकी योग्य स्त्रीलिंग रूप असलेली जोडी निवडा. या ठिकाणी पाहायचं आहे, वानर वानरी होतं, या ठिकाणी न जोडायचं नसतं. हंसचं हंसी होतं, हंसी. आणि हरिणचं हरिणी होतं, म्हणजे या ठिकाणी काय झाले, या तिन्ही जोड्या चुकीच्या आहेत. आणि गोपचं काय होतं, गोपी होतं, हे फक्त बरोबर दिलेलं आहे. आपल्याला काय विचारलं, योग्य, म्हणजे हे योग्य आहे. पुढे प्रश्न क्रमांक 23, तू या सर्वनामाची तू त्वा ही रूपे कोणत्या विभक्तीतील आहेत. या ठिकाणी पहा, तू किंवा त्वा ही रूप आहेत ती तृतीय विभक्तीमध्ये आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला टिंबटिंब म्हणतात. आता विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. ही व्याख्या आहे. त्यासोबतच मित्रांनो विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्या नामाला म्हणायचं विशेष्य. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. आता विशेष्य आहे, त्याच्या अगोदर जर विशेषण आलं म्हणजे नामाच्या आधी विशेषण आलं तर त्याला अधिविशेषण म्हणायचं, नंतर आलं तर त्याला विधिविशेषण म्हणायचं. त्यासोबतच जर नामाचा वापर विशेषणासारखा केला तर त्याला नामसाधित विशेषण म्हणायचं. उदाहरणार्थ कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी काय झालं, चप्पल या नामासाठी नामसाधित विशेषण झालं. प्रश्न क्रमांक 25, एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक दोन्ही तऱ्हांनी वापरता येते अशा क्रियापदांना टिंबटिंब क्रियापदे म्हणतात. आता या ठिकाणी पहा, ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला म्हणायचं सकर्मक, आणि ज्याला कर्माची आवश्यकता नसते त्याला म्हणायचं अकर्मक. आणि मित्रांनो जे क्रियापद दोन्ही प्रकारे कार्य करतं त्याला म्हणायचं उभयविध. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 26, धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला काय म्हणायचं. या ठिकाणी पाहायचं आहे, धातुसाधित आणि त्याला सहाय्य करण्यासाठी सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद बनत असतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 27, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते या वाक्यातील अधोरेखित क्रियापद कोणते आहे. उजाडले हे काय आहे मित्रांनो, उजाडले, मळमळले, सांजावले हे काय असतात, भावकर्तृक क्रियापद असतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी आहे. उजाडले हे काय आहे, भावकर्तृक क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 28, मी चहा करीत जाईन या वाक्यातील काळ ओळखा. आता या ठिकाणी पहा, त अधिक जाईन, काय झालं, त अधिक जाईन म्हटलं की रीती भविष्यकाळ ही क्रिया आहे ती भविष्यामध्ये नियमितपणे घडेल म्हणून या ठिकाणी याला म्हणायचं रीती भविष्यकाळ, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 29, इथे तिथे आज पुढे मागे ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता मित्रांनो ज्या अव्ययांचा वापर मुळातच क्रियाविशेषण अव्यय म्हणून होण्यासाठी झालेला आहे तर त्यांना काय म्हणायचं, सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, समक्ष, परोक्ष, समीप, पर्यंत, विना ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत. तर मित्रांनो ही संस्कृत शब्द आहेत आणि जे मराठीमध्ये आले की काय होतात, नामाला जोडून शब्दयोगी अव्ययाचं काम करतात म्हणून यांना काय म्हणायचं, संस्कृत शब्द साधित आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार अधोरेखित केलेल्या उभयान्वी अव्ययाचा प्रकार कोणता. या ठिकाणी काय आहे, की काय आहे, उभयान्वी अव्यय. आणि काय करतं तर यश मिळो किंवा न मिळो हे दाखवतंय. म्हणजे काय झालं, हे विकल्प दाखवतंय, विकल्पबोधक उभयान्वी अव्यय म्हणून कार्य करत आहे. प्रश्न क्रमांक 32, म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत. मित्रांनो या ठिकाणी पहा, काही केवल प्रयोगी अव्यय असतात जे वाक्यामध्ये काहीच कारणासाठी येत नाहीत किंवा त्यांचं वाक्यामध्ये काहीच कार्य नसतं, त्यांना काय म्हणायचं, व्यर्थ उद्गारवाची केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं. आणि मित्रांनो त्यांचं दुसरं नाव असतं पाद पूर्णार्थ केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, म्हणे बापडा बेटे आपला ही पाद पूर्णार्थ केवल प्रयोगी अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 33, चिल्लीपिल्ली सार मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत. मित्रांनो चिल्लीपिल्ली सार मठ्ठा हे शब्द तमिळ भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे.
प्रश्न क्रमांक 34, एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? मित्रांनो, एखादा मुद्दा मध्येच तोडायचा असेल तर त्या ठिकाणी काय करतो आपण, बोलता बोलता मध्येच थांबतो, त्याच्यानंतर गॅप घेतो, त्याला काय म्हणायचं, टिंब 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 देणं. आणि मित्रांनो, टिंब 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 देणं म्हणजे काय, तर लोपचिन्हाचा वापर करणं. लक्षात ठेवायचं आहे, मी काल येणार होतो पण टिंब 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 टिंब, हे टिंब टिंब काय झालं, लोपचिन्ह झालं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, एखादा मुद्दा मध्येच तोडायचा असेल तर त्या ठिकाणी लोपचिन्हाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 35, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. भुंगाला समानार्थी शब्द आहे मधुप, पर्याय सी. वसन म्हणजे कापड किंवा वस्त्र, तनुज म्हणजे मुलगा, अरी म्हणजे शत्रू. प्रश्न क्रमांक 36, ज्याला सीमा नाही असा असीम. लक्षात ठेवायचं, ज्याला सीमा नाही असा असीम. ज्याला मर्यादा नाही असा तो कोण असतो, अमर्यादा असतो. पुढे प्रश्न क्रमांक 37, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांमधून विकसित झालेली आहे? मराठी भाषा आहे ती संस्कृत आणि प्राकृत या भाषांमधून विकसित झालेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. त्यासोबतच जर विचारलं मराठी भाषेवर कोणत्या भाषांचा प्रभाव आहे, तर त्यावेळी संस्कृत आणि इंग्रजी, मराठीवर संस्कृत आणि इंग्रजीचा प्रभाव आहे. प्रश्न क्रमांक 38, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं, भारतीय हरित क्रांती कधी झाली, 1965-66ला. आणि मित्रांनो, जनक कोण होते, डॉक्टर M.S. स्वामीनाथन, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. आणि मित्रांनो, जर जागतिक हरित क्रांती जनक विचारले तर सर नॉर्मन बोरलॉग. वर्गीस कुरियन कोण होते, भारतीय धवल क्रांतीचे म्हणजे दुग्ध क्रांतीचे जनक. आणि होमी भाभा भारतीय कशाचे होते, कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 39, शून्य अंश अक्षवृत्त यास काय म्हणतात? मित्रांनो, शून्य अंश अक्षवृत्ताला काय म्हणायचं, विषुववृत्त, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, कोणत्याही दोन सलगच्या रेखावृत्तामधील उत्तर ध्रुवावरील अंतर किती असते? या ठिकाणी पहा, उत्तर ध्रुवावर विचारलेलं आहे. या ठिकाणी उत्तर ध्रुवावर कोणत्याही दोन सलगच्या रेखावृत्तामधील अंतर 0 असतं, कारण या ठिकाणी जाऊन काय होतं, रेखावृत्त एकमेकांना मिळतात आणि अंतर 0 होतं, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणती बाब द्विमितीय नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, कागद 2 बाजू आहेत द्विमितीय, जमीन 2च बाजू असतात द्विमितीय, फळा द्विमितीय, परंतु डस्टर आपण याला 3D मध्ये पाहू शकतो, म्हणजे हे काय झालं, त्रिमितीय झालं, म्हणजे या ठिकाणी डस्टर हे द्विमितीय नाही. प्रश्न क्रमांक 42, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे कोणत्या अक्षवृत्तावर आहे? इंदिरा पॉइंट हे मित्रांनो 6:45 उत्तर या अक्षवृत्तावर आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, घागरा किंवा घग्गर, कोसी आणि गंडकी या काय आहेत, गंगा नदीच्या उपनद्या आहेत, परंतु महानदी ही स्वतंत्र नदी आहे जी ओडिसामधून वाहते आणि गंगा ओडिसामध्ये येत नाहीये, म्हणजे या ठिकाणी महानदी ही गंगा नदीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 44, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी पहा, WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना स्थापना कधी झाली, 1 जानेवारी 1995. आणि मित्रांनो, याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 45, वारा नदी, हिमनदी, सागरी लाटा या कारकांद्वारे खडकांची होणारी झीज यास काय संबोधले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे, वारा नदी, हिमनदी, सागरी लाटा यामुळे काय होतं, खडकांची झीज होते, याला काय म्हटलं जातं, तर अपक्षरण असं म्हटलं जातं. खडकांची झीज होणे, अपक्षरण होणे, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 46, पृथ्वीच्या प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो? या ठिकाणी पाहायचं आहे, प्रत्येक 2 रेखावृत्तांमध्ये 4 मिनिटांचा फरक असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 47, 1882 साली प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? या ठिकाणी पहा, स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदे, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 48, लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते? अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात असते, कोणाच्या? जनतेच्या, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 49, जयपूर फूटचे जनक म्हणून टिंब यांना ओळखले जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी हे फूट म्हणजे काय, कोणामध्ये पडलेली फूट नाहीये. जयपूर फूट म्हणजे काय, तर अपंगांसाठी वापरला जाणारा जो पाय आहे, कृत्रिम पाय आहे, त्याला म्हणायचं जयपूर फूट. आणि मित्रांनो, याची निर्मिती किंवा रचना कोणी केली होती? डॉक्टर प्रमोद सेठी यांनी केली होती, प्रमोद करण सेठी यांनी केली होती, म्हणून यांना काय म्हटलं जातं, जयपूर फूटचे संस्थापक किंवा जनक, म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 50,
भारतातील पहिली तागाची गिरणी पश्चिम बंगालमधील टिंबटिंब येथे सुरू झाली. पश्चिम बंगालमधील रिश्रा या ठिकाणी सुरू झाली होती. पर्याय बी. वर्ष होतं 1855. पुढे प्रश्न क्रमांक 51. स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीतील खालीलपैकी कोणते नेते जहाल गटाचे नव्हते? या ठिकाणी पाहायचं, जहाल गटाचे नेते कोण होते? लाल बाल पाळ म्हणजे कोण? लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. मग राहिलं कोण? गोपालकृष्ण गोखले हे मवाळ गटाचे नेते होते, म्हणून पर्याय डी आपलं उत्तर आहे. हे जहाल गटाचे नव्हते. प्रश्न क्रमांक 52. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे, असे उद्गार ब्रिटिश सरकारविरोधात कोणी काढले? तर लाला लजपत राय यांच्यावर 1828 साली सायमन विरोधी आंदोलनामध्ये लाठीभार झाला होता आणि यावेळी लाला लजपत राय या प्रकारचे उद्गार काढले होते. म्हणजे आपलं उत्तर काय होतं? तर पर्याय सी. वरील उद्गार आहेत ते लाला लजपत राय यांनी 1828 साली काढलेले होते. प्रश्न क्रमांक 53. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाचे वर्णन केले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळी जनक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, कारण यांनी पहिली कामगार संघटना भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थापन केली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त संघटना स्थापन केली? या ठिकाणी पाहायचं, 1900 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक या ठिकाणी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. पुढे 1904 साली याचं नाव बदलून अभिनव भारत असं करण्यात आलेलं होतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 55. आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थांची स्थापना कोणी केली होती? या ठिकाणी पाहायचं आहे, 1885 ला आर्य महिला समाज आणि 1889 साली शारदा सदन या संस्थांची स्थापना आहे ती पंडित रामबाई यांनी केली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आर्य महिला समाज स्थापना कुठे झाली होती? पुण्यामध्ये. आणि शारदा सदनची स्थापना सुरुवातीला मुंबईमध्ये झाली होती, पुढे नंतर ते पुण्यामध्ये हलवण्यात आलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 56. लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण कोण निर्माण करतात? या ठिकाणी पहा, लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण आहे ते मूलभूत हक्क प्रदान करतात किंवा निर्माण करतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. परंतु याचं समर्पक उत्तर काय असायला पाहिजे? मार्गदर्शक तत्त्वे, कारण याच्यामध्ये काय आहे? कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याचं तत्व आहे जे लोकशाही निर्माण करू शकतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 57. एजी हे मूलक काय आहे? मित्रांनो, एजी हे काय आहे? चांदीचे म्हणजे सिल्वरची संज्ञा आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. गोल्डची काय असते? एयू असते, एयू. आयर्नची एफई आणि कॉपरची सीयू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणते एकबीजपत्री वनस्पतीचे उदाहरण आहे? या ठिकाणी पाहायचंय, मोहरी आणि वटवृक्ष द्विबीजपत्री आहेत, परंतु कांदा हे काय आहे? एकबीजपत्री. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 59. वनस्पती सृष्टीचे उभयचर गटाला टिंबटिंब म्हटले जाते. या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, ब्रायोफायटा या गटाला काय म्हणायचं? वनस्पती सृष्टीतील उभयचर म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 60. न्यूमोनिया हा आजार कोणत्या कारणामुळे होतो? या ठिकाणी पाहायचं, न्यूमोनिया हा आजार आहे तो मायकोबॅक्टेरियम न्यूमोनी नावाच्या एका जीवाणूमुळे होतो. म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं? जीवाणूजन्य आजार म्हणायचं किंवा न्यूमोनिया हा आजार जीवाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 61. स्वाईन फ्लू या रोगासाठी जबाबदार घटक कोणता आहे? मित्रांनो, स्वाईन फ्लू हा काय आहे? एक विषाणूजन्य आजार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? तर यासाठी विषाणू जबाबदार असतो. काय असतो? विषाणू. म्हणजे पर्याय डी. आणि प्रश्न क्रमांक 62 आहे, हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास यासारख्या अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण कोण करते? या ठिकाणी पाहायचं, हृदयाचे ठोके, श्वासोच्छवास यांचं नियंत्रण करण्याचं काम आपला मस्तिष्क पुच्छ म्हणजे मेड्युला ऑब्लॉंगोटा करत असतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, मस्तिष्क पुच्छ किंवा मेड्युला ऑब्लॉंगोटा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.